स्मेल तर एकदम भारी आलेला आहे बाबा. हात बीत तुझा हे होईल हा, उगाच मग लफडा होईल. हे बघा शर्ट टी शर्ट सगळं घातलेलं काढायला लावतो, बनियनवरच राहायला सांगतो फक्त. म्हणून मी बनियनवर असतो. काढतो ओके. घे बाबू घे त्याला कालपासून आम्ही स्टीम देतो, स्टीम पण घ्यायला मागत नाहीये. देवाला गणपती बाप्पाला पण लवकर बरं होतं, म्हणजे आज क्लिअर सगळं तिघं पण राहू दे, उद्यापासून फ्री, म्हणजे आम्हाला गणपतीची खरेदी करायला भेटेल. आमच्या घरात तो गोकुळ आलं. आणि हे बघा गोकुळाने बघा कसा करून ठेवलेला आहे. काय लावलं श्रियान? पिट्टा लावलास? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर न्यू ब्लॉग. आणि आज दोघांची पण तब्येत डाऊन आहे आणि ब्लॉग चालू केलाय संध्याकाळी. आता संध्याकाळी ब्लॉग चालू केलाय, कारण की डेली ब्लॉग येत आहेत, तर पुन्हा आता मध्ये गॅप कशाला पडायची, म्हणून मग म्हटलं जाऊ दे, करूयात आपण आज ब्लॉग. जो काय होईल तो होईल. श्रेयांना ताप अजून आहे, तो काय गेलाय नाही, तो असं घुर करतो. मग तो थोडासा इन्स्पेक्शन आम्हाला होत चालला आणि आम्ही थोडे वीक पडलो आज. काय माहिती, आज पूर्ण तब्येत मध्ये थोडंसं घसा, दोघे पण ऍट अ टाइम. तिघे पण आता झाले. आता तिघे पण, त्याचा पण अजून ताप गेलेला नाही आणि अजून आम्ही तसेच. आता मी आता तसा झालेलो आहे. मी नाही झालो पाहिजे, मी इम्पॉर्टंट आहे. मी ह्याला मागापासून बोलते, सकाळपासून बोलते, मी पडली तरी चालेल, पण तुला काही नको होऊ दे. कारण श्रेयांना मला घराचा आधारस्तंभ आणि आमच्या श्रेयांचा शा, कारण उठल्यापासून त्याला झोपायला मला लागतं, त्याला अंगावर घेऊन मला झोपायला लागतो. आणि जर मला जर ताप भरला तर परत त्याला जर आलं तर मग लफडा होईल. त्याच्यामुळे मी ओके पाहिजे, बरोबर ना बाबा? तू जर आणि आपल्याला काही कुठलीच वस्तू असेल तर काही थोडी मी जात नाही बाहेर आणायला, हात सगळं मला आणायचं. आता पण ह्याला मी बोलले की मला आपल्याला भाजी संपली होती आमची, जायचं होतं आणायला, पण बाहेर एवढा थंड गार वातावरण आहे, त्याच्यामध्ये गेलो आणि जर ताप भरला तर म्हणून थांबलो. शेजारच्या काकी गेल्या डॉक्टरकडे, त्यांना सांगितलं की अर्धा किलो टोमॅटो घेऊन या. इम्पॉर्टंट टोमॅटो पहिले पाहिजे होते, तर ते काकी होतात की येते घेऊन. आमचा नाही, श्रावण महिना संपलाय, पण आमचा आम्ही अजून नाही, श्रावण गणपती नंतरच संपतो, सगळ्यांना माहिती आहे. पण आम्ही नॉनव्हेज खातो आमचा गणपती, म्हणजे करीला गणपती गेल्यानंतर. प्रत्येकाची कर झाली की श्रावण सुटतोच, तसं आमचं सुटतं. त्याच्यामुळे आम्ही अजून भाज्याच खातोय आणि प्रत्येक गोष्टी टॅमॅटोचा पहिला असतं, तर तुम्हाला पाहिजे. आणि आजारी पण वाटते, पण झोपून राहिले तर पुन्हा जास्त होईल. त्याच्यामुळे उठले आणि काहीतरी नाश्त्याला भूक लागली तर आज श्रियांना काय नाही, सिंपल ऍपल ज्यूस करते आता. आणि घरामध्ये थोड्या भाज्या आहेत, तर त्याचं मी मस्तपैकी व्हेज कटलेट टाईप किंवा व्हेज असं काहीतरी काहीतरी. आणि श्रियान बघा आमचा गप्प बसलाय, मगाचपासून उठलाय. श्रियान ए कशा बसला? फोटो अरे वा थंडी लागते ना. अभ्यास काकाकडे. श्रियान काका गेला डॉक्टरकडे. हा आला की देणार आपण, काकाकडून घेऊ. हा सगळ्यांना फ्लँकिश दे, पहिले फ्लँकिश दे. बोला आता माझे ताप जाणार, बोल फ्लँकिश दे. अरे वा, आता ताप जाणार ना बाबूच्या. मग आम्ही फिरायला बाहेर जाणार बाईकवर. हा बाईकवर हो, बाईकवर जाऊ. हा फायनली माझे डन झालेले आहेत व्हेज कटलेट किंवा असं व्हेज काय, निकेश बोलते काय बोलायचं, म्हणजे जे येईल ते बोलून टाक. आणि मस्त ह्याच्यामध्ये पहिले मैद्याच्या स्लरीमध्ये असे डीप केले आणि मग ब्रेड क्रम्स मध्ये असे घोळवून रेडी करते येते. आणि थोडे फ्रीज मध्ये ठेवून सेट करून घेऊयात. फ्रीज मध्ये ठेवायला लागतील अजून, मग टाइम किती जाईल? असं ते स्मेल तर एकदम भारी आलेला आहे बाबा. हात बीत तुझा हे होईल हा, उगाच मग लफडा होईल. हे बघा वाव, अर्धे टाकलेत आणि वाजलेत किती? 7:30. परत जेवणार कसं, जास्त लेट होतो. मस्त झाले, फक्त एकच त्याच्यामध्ये वस्तू कमी आहे, चीज नाहीये. चीज पण फिनिश झाले आणि मक्का पण नाहीये. ते असे तर ना एकदम झक्कास. होणारच आहे. बघ मस्त दिसत ना. फक्त गरम आहेत, जीभ भाजणार आहे थोडीशी. नाही, थंड होणार ना आपलं चाय होईपर्यंत. 7:15 वाजलेत, काय टेन्शन नाही. आरामात आपण जसं पण 9-10 ला ठेवतो. हा, आणि आज पाणी पण येणार नाही. घाई नाहीये. हा एकदम. सॉरी, चहा बनवते. अरे बाबू, कोणता गाणी बघत बसलाय? मी बाबूला खेळायला काकीने टोमॅटो आणले. काकी आता आणि गावावर
3:30 4:30 येते, ते आत्ता आल्यात. आणि माझे टोमॅटो. बाबू तुझं काय चाललंय रे? राहू दे गे, थंडी लागते मला. हा पोरगा असं का करतोय का माहिती, असं शर्ट टी शर्ट सगळं घातलेलं काढायला लावतो, बनियनवरच राहायला सांगतो फक्त. म्हणून मी बनियनवर असतो. काढतो काढतो काढतो. ओके ओके. बाबू तू नको काढू, शा काढेल. मी काढणार. हा शा काढेल, शा काढेल. हा ओके 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 ओके. काढणार. हा घे घे घे. बाबू घे घे घे. हे त्याला कालपासून आम्ही स्टीम देतो, स्टीम पण घ्यायला मागत नाहीये. जेमतेम हा हा करतोय. बाबू कशा कशा हा कर हा कर. हा हा हा. यावा यावा. अरे वा. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. बाबडी घे 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 घे. बाबूला लवकर बरं वाटायला पाहिजे ना. नाही घे घे चल घे चल. वाकू नको जास्त घे. अंगावर दिलंस ना ब्लँकेट, थोडं घाम तरी निघला तो घेऊन असता. नाही देणार. जावा 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 जावा. जाणार आपण जाणार स्टिया. बरं. बायकोचा घसा आहे ना खवखव करायला लागला. ते आजार पण नको मला होते. सूप आण, गार्लिक सूप घेऊन आलं. गार्लिक म्हणजे घसा थोडा बरं होईल. 2 दिवसावर आलेले आहेत. गणपती आले 2 दिवसावर. बाबा आजारी नको, बस झाला आजार, कंटाळा आला. एका महिन्यामध्ये डबल 2 वेळा आजारी, त्याच्यामुळे नको. मागच्या वेळेस प्यायले मी, पण मला काही पेशंट नाही जाणार सूपचा. पण ह्या वेळेस देवाला गणपती बाप्पाला बोला लवकर बरं होतं. म्हणजे आज क्लिअर सगळं 3 पण राहू दे, उद्यापासून फ्री, म्हणजे आम्हाला गणपतीची खरेदी करायला भेटेल. चालेल जाऊया उद्या. जेवण होते माझं मस्त, गरमागरम सूप प्यायलं, थोडं असं रिलॅक्स वाटते घशाला. आज मी प्लॅनिंग केलेलं की मस्त घरातली थोडी साफसफाई करेल, कारण 2 दिवसाने गणपती आहेत. पण माझं नेहमीच असं होतं की मी जे प्लॅनिंग करते ते माझं कधीच सक्सेस होत नाही. तसं पण घाण असं घरामध्ये काही नाही आहे, पण तरी पण म्हटलं सणसुद्धा आले तर कसं जरा घरामध्ये साफसफाई असेल, जरा घर पण चांगलं वाटतं ना. थोडीफार भांडी कपडे, मेन आमचे जास्त कपडे आहेत जास्त, तसं पण कपड्यांची आम्हाला साफसफाई करायची होती, म्हणजे व्यवस्थित फोल्ड मारून ठेवायचे होते कबर्टमध्ये, पण ते काही आज आम्हाला मिळालंच नाही. आणि ह्या वर्षीचे गणपती असे जाणार आहेत ना आमच्या आजारपणामध्ये. आणि पहिली गोष्ट म्हणजे आहे माझा बड्डे, तो तर काय बोलूच नका, तो पण माझा असंच जाणार आहे आजारपणामध्ये. सो आज आम्ही रात्री 3 पण ओके होऊ देत, म्हणजे उद्यापासून आम्ही थोडं म्हणजे चांगलं फील करू, म्हणजे जरा बरं वाटेल. आणि 2-3 आम्हाला वस्तू पण घ्यायच्या आहेत, मार्केटला जायला मिळेल. पण श्रियांमुळे आम्ही आज पण मार्केटला गेलो नाही, म्हटलं नको गारव्यामध्ये उगाच जायला. सो आता काय बघू, आमचे रिलॅक्स साहेब बसलेले आहेत, कारण ते श्रियान गेलेला आहे समोर खेळायला. आणि तो म्हणजे असं हैराण करतोय ना, आता गेला सूप आणायला आणि पाणी आणायला, तर नुसता शाच्या मागे. शा पण असं कंटाळतोय ना दिवसभर शाच्या मागे. दमलाय शा, आणि शाला शर्ट घालून देत नाहीये. काय लावलं श्रियान? टिट्टा लावलास? टिट्टा कुठे दाखव. अच्छा अच्छा. श्रियान हे काय करून ठेवलंस तू? पीठ देऊ तुला? भाकरीचं पीठ देऊ? भाकरीचं पीठ लावशील? टिट्टा संपला, पीठ संपला आता. चल, पावडर संपली तुझी. चल येडा श्रियान. आणि घसा आता आमचा खवखवतोय ना, मग काय गावठी उपाय आपला? हळदीचं पिवळं दूध. काय पिट्टा बघ. हा दाखव. अरे वा. हा कशा लावतात दाखव. अरे बाप रे, लाजला काय? हा लाव. हा लाव लाव टिट्टा लाव. अरे वा, मस्त एकदम भारी, खतरनाक. हा दे. औषध नको श्रियान? आमच्या घरात तो गोकुळ आलं. आणि हे बघा गोकुळाने बघा कसा करून ठेवलेला आहे. रिमोटची आणि पूर्ण वाट लावली आहे, मधला कल्चरच चालत नाहीये, ती बाई मस्त बोंबलते. आणि घराचं गोकुळ बघितलं आमच्या, पण आम्हाला हे गोकुळ चालेल, पण आजारी नको बाई. छान तर 2 दिवस एक पण खेळण्याला हात नव्हता लावले, आणि आता मस्त खेळलाय. आणि औषध त्याला द्यायचे, त्याने थोडंसं अंग पण मध्ये गरम लागते. त्याला स्टीम दिली, पण त्याला स्टीम पण तर घेत नाहीये, भरपूर रडतोय. बघा हे ना गोगो, हे बघ गोगो पितो, सध्या तो किरकिर करतो, पण गोगो पितो, पण अजून त्याचा ताप उतरत नाहीये.
असो चला ठीक आहे. सो आजचा ब्लॉग इथेच आम्ही एंड करतो. छोटासा ब्लॉग होता. तो भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय कर श्रीयू. बाय कर.